वेलकम बॅक स्टुडंट्स. जसं आपण काल पास्कल लॉ आणि ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ पाहिले, त्यामध्ये हायड्रॉलिक ब्रेक्स हा पुन्हा एकदा एक्सप्लेन करण्यासाठी काल स्टुडंटनी सांगितलेलं आहे. तर आपण हायड्रॉलिक ब्रेक्स पुन्हा एकदा एक्सप्लेन करूया आणि नंतर नेक्स्ट पॉईंट चालू करूया. हायड्रॉलिक ब्रेक्स इज द ॲप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. पास्कल लॉ काय सांगतो? when the pressure is applied at any point on an enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to every point. म्हणजे जर मी प्रेशर अप्लाय केले एखाद्या क्लोज्ड लिक्विडला तर प्रत्येक पॉइंटला सेम प्रेशर लागतं, बरोबर आहे. तर याचा उपयोग करून आपण पहिलं ऍप्लिकेशन पाहिलं हायड्रॉलिक लिफ्ट. आता हायड्रॉलिक ब्रेक्स बद्दल बोलायचंय. हायड्रॉलिक ब्रेक्सला काय आहे बाळांनो, ही सिमॅटिक डायग्राम दिली आहे. ओके, तर हा ब्रेक पॅडल आहे. तुम्ही जर 4 व्हीलर मध्ये बसला असेल तर ड्रायव्हर सीटच्या शेजारी जो असतो तो ड्रायव्हर सीटच्या खाली असतो तो ब्रेक पेडल असतो. ठीक आहे. हा ब्रेक पेडल तो पायाने काय करतो, प्रेस करतो. ठीक आहे. त्याच्या पुढे मास्टर सिलेंडर आहे. ओके, इन दिस मास्टर सिलेंडर A1 इज द एरिया. हा मास्टर सिलेंडर आहे, त्याचा एरिया किती आहे, A1. आणि याला कनेक्टिंग हायड्रॉलिक ट्यूब्स असतात. त्या कशाला कनेक्ट केलेल्या असतात, तर 4 स्लेव्ह सिलेंडरला. हे 4 स्लेव्ह सिलेंडर म्हणजे काय आहे, तर हे प्रत्येक टायरचे सिलेंडर्स आहेत, टायरचे शेजारी. याच्या पुढे एक रबरचं पॅड असतं जे त्या डिस्कला जवळ असतं. एक डिस्क असते, टायर गोल फिरत असतो ना इथं. आता हे समजा इथलं जे व्हील आहे ते गोल फिरतंय तर त्याला एक डिस्क असते. ठीक आहे, या डिस्कला हे पॅडल असतं. when we apply the brake pedal by force F1, काय केलं जातं, याच्यावर F1 प्रेस केला फोर्स, तर हा जो पिस्टन आहे हा पुढे सरकला जाणार. ठीक आहे. हा जर पिस्टन पुढे सरकला गेला तर इथल्या लिक्विडला प्रेशर क्रिएट होणार. ओके, विच द प्रेशर इज P इज इक्वल टू F1 अपॉन A1. इथलं प्रेशर किती पकडलं आपण, P इज इक्वल टू F1 अपॉन A1. हेच प्रेशर या सगळ्या ट्यूब्स थ्रू प्रत्येक स्लेव्ह सिलेंडरला जाणार. आता फॉर एक्झाम्पल याला पकडूया, हे सेम आहे सगळ्याला, आपण याचं डिस्कशन करूया. तर इथं प्रेशर P आल्यानंतर याचा एरिया A1 एरिया हा कमी असतो आणि A2 एरिया हा जास्त असतो, जसं सेम इथं होतं तसं. वेन वी अप्लाय अँड स्मॉल फोर्स मी अप्लाय केला तर प्रेशर सेम गेल्यामुळं इथं फॉर्म्युला येतो F2 इज इक्वल टू, इथं लागणार जो F2 आहे, हा जो पिस्टन पुढे जाणार आहे, पुढे सरकणार आहे, तो किती फोर्स सरकणार आहे, F2 ने. F2 इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार बाळांनो, तर P इंटू A2, कारण की प्रेशरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू F अपॉन A, F इज इक्वल टू P इंटू A. दॅट्स वाय इथं काय होणार बाळांनो, फॉर्म्युला येणार P इज इक्वल टू F2 इज इक्वल टू P इंटू A2, बरोबर. मग त्याचा किंमत जर आपण टाकली इथं काल सांगितलंय आपण, P इज इक्वल टू F1 अपॉन A1 आणि F2 ची किंमत काय येणार, P इंटू A2. मग जर मी P ची किंमत टाकली तर P चा फॉर्म्युला काय, F1 अपॉन A1 इंटू A2 किंवा F2 इज इक्वल टू F1 A1 अपॉन A2. बघा, समजा हा एरिया 10 आहे असं पकडू आपण. ठीक आहे, 10 मीटर स्क्वेअर आणि हा आहे तो 100 मीटर स्क्वेअर आहे. जर मी इथं 2 फोर्स लावला तर F1 जर 2 असेल, F1 2 आहे, A2 100 आहे, A1 10 आहे, तर F2 20 येतोय बाळांनो. म्हणजे 2 फोर्स लावला तर 20 फोर्स लागतोय. ठीक आहे, लार्ज फोर्स तिथं तयार होणार आणि हा पिस्टन पुढे ढकलला जाणार. म्हणजे इथला जो रबरचं पॅड आहे ते पुढे सरकलं जाणार आणि ते डिस्कला टच होणार आणि तिथं फ्रिक्शन फोर्समुळे आपले जे टायर्स आहेत किंवा आपले जे व्हील्स आहेत ते स्लो डाऊन होत जाणार, त्यामुळे गाडी थांबणार. ओके, the small force applied to the brake pedal get converted into large force and slow down and stop the moving vehicle. Moving vehicle stop करण्यासाठी इथल्या पेडलची गरज आहे. इथं जे असतात ना पॅड्स, हा रबरचे पॅड्स असतात, त्याची गरज आहे. ठीक आहे. ज्यांना समजला नव्हता हा पॉइंट त्यांनी पुन्हा एकदा बघा, हा, आणि जरी नाही समजला तरी पुन्हा विचारलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आज आपण बघणार आहे मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशर मोजण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट वापरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वी हॅव टू मेजर करंट, वी यूज ॲमीटर. वी हॅव टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स, वी यूज व्होल्टमीटर. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी आपण काही ना काहीतरी इन्स्ट्रुमेंट वापरतो. मग प्रेशर मोजण्यासाठी काय वापरलं जातं, तर आपल्याला 2 इन्स्ट्रुमेंट इथे एक्सप्लेन केलेत. एकाचं नाव आहे मर्क्युरी बॅरोमीटर. बघा, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी जे वापरलं जातं त्याला म्हणतात बॅरोमीटर.
आणि त्यात मर्क्युरी वापरला जातो म्हणून त्याला काय म्हणायचं, मर्क्युरी बॅरोमीटर. ठीक आहे, एकदम इझी इन्स्ट्रुमेंट आहे. ह्यानं आपण आरामात काय काढू शकतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढू शकतो. ठीक आहे, आता जरा 2 मिनिटं रिवाइज करूया ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा फॉर्म्युला. ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा फॉर्म्युला असतो बाळांनो P = P0 प्लस H rho G. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे P0 आहे, बरोबर आहे, ज्याचा आपण फॉर्म्युला इथं दिला होता P = H rho G, बरोबर. नंतर आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर इथं काढलेलं आहे का नाही. तर टोटल प्रेशर काय आलं, P0 प्लस H rho G. आणि हे जे आहे P मायनस P0 याला काय म्हणतात बाळांनो, गॉज प्रेशर म्हणतात. आणि हा जो P आहे, हा जो P ह्याला ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणतात. 3 प्रेशर आहेत बाळांनो. हा P म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर, हा P0 म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि हा H rho G म्हणजे गॉज प्रेशर. मग आपल्याला काय काढायचं आहे त्याच्यावर आपण फॉर्म्युला यूज करणार. आता मला ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढायचं आहे, म्हणजे मला थोडक्यात P0 काढायचं आहे. ठीक आहे, P0 काढायचं आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय द ऍटमॉस्फिअर ऑफ द अर्थच्या ऍटमॉस्फिअरने एक्झर्ट केलेलं प्रेशर. ते काढण्यासाठी आपण वापरतो त्याला, त्या युनिटला काय म्हणतात, बॅरोमीटर. त्याला काय म्हणायचं, बॅरोमीटर. अन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज बॅरोमीटर. ही डेफिनेशन लिहून घेण्यासारखी आहे आपल्याला. आपण या पूर्ण डेफिनेशनला ह्यालाच हायलाइट करूया. अन इन्स्ट्रुमेंट दॅट मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज बॅरोमीटर. ठीक आहे, डेफिनेशन लिहून घेऊ शकतोय. आता ही डेफिनेशन आहे काय, म्हणजे ही इन्स्ट्रुमेंट आहे काय. तर हे इन्स्ट्रुमेंट सुरुवातीला शोधलं ते इटालियन सायंटिस्ट टोरिसेलीने. ठीक आहे, टोरिसेली सायंटिस्टने शोधलं, त्यामुळे याचा जो व्हॅक्यूम तयार होतो त्याला टोरिसेलीज व्हॅक्यूम म्हणतात. ठीक आहे, व्हॅक्यूम म्हणजे काय, देअर इज नो एनी पार्टिकल ऑर गॅसेस आर प्रेझेंट इन दॅट स्पेस. जर स्पेसमध्ये कुठलाही पार्टिकल नसेल तर त्याला व्हॅक्यूम म्हणतो आपण. मग हा जो मर्क्युरी बॅरोमीटर आहे हा वर्क कसा करतो किंवा ह्याच्यातून कसं ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर केलं जातं ते आपण डिस्कस करूया. ठीक आहे, ओके. तर टोरिसेलीज और मर्क्युरी बॅरोमीटर इज नथिंग बट ए लॉंग 1 मीटर ग्लास ट्यूब. एक काय घेतली, 1 मीटरची ग्लास ट्यूब घेतली. इथं दिले बघा, द ग्लास ट्यूब इज 1 मीटर लेंथ. किती दिली आहे, 1 मीटर. अँड डायमीटर याचा 1 सेंटीमीटरच्या आसपास घेतात. किती घेतात, 1 सेंटीमीटर. अँड द डायमीटर इज अबाउट 1 सेंटीमीटर. इज फिल्ड विथ मर्क्युरी अप टू इट्स ब्रिम. म्हणजे ही काय करायची, पूर्णपणे मर्क्युरीने भरायची. पूर्णपणे काय करायची, मर्क्युरीने भरायची. इट इज देन क्विकली इन्व्हर्टेड इनटू स्मॉल डिश. काय करायचं, ती जी तुमची ट्यूब आहे, मर्क्युरीने भरलेली ग्लास ट्यूब आहे, ती एका डिश मध्ये काय करायची, उलटी करायची. इट इज देन क्विकली इन्व्हर्टेड इनटू स्मॉल डिश कंटेनिंग मर्क्युरी. डिश मध्ये मर्क्युरी आहेच ऑलरेडी, तर याच्यामध्ये काय करायची, ती उलटी करायची. जर मी ट्यूब जर त्या डिश मध्ये उपडी केली किंवा उलटी केली तर काय होतं, याच्यातला काही मर्क्युरी स्पिल आउट होतो खाली. साहजिकच इथला मर्क्युरी काही ना काही थोडा तरी सांडणार आहे खाली. ठीक आहे, हा त्या डिश मध्ये सांडला गेला. द लेवल ऑफ मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब लोअर्स ॲज सम मर्क्युरी स्पिल्स इन द डिश. हे तर सगळ्यांना समजलं आपल्याला. द गॅप इज क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब अँड द क्लोज एंड ऑफ द ग्लास ट्यूब. हे दिसतंय ना बाळांनो, हा ह्या जो गॅप तयार झालाय या मर्क्युरीच्या लेवलचा आणि क्लोज रेंजच्या, या गॅपला म्हणतात द गॅप डज नॉट कंटेन एनी एअर. आता इथून आपण मर्क्युरीतून आलाय ना बाहेर, बरोबर, मर्क्युरीतून गेले, मर्क्युरी उपडी झाली, त्यामुळे इथं काय आहे, काय एअर वगैरे काही नाही बाळांनो, एअर. अँड इट इज कॉल्ड ॲज टोरिसेलीज व्हॅक्यूम. त्याला काय म्हणायचं, टोरिसेलीज व्हॅक्यूम. इट डज नॉट कंटेन सम मर्क्युरी वेपर्स. त्याच्यामध्ये कुठलेही मर्क्युरी वेपर्स नाहीये, कोणतं एअर नाही, काय नाही, काय नाही, म्हणजे हा स्पेस आहे, व्हॅक्यूम आहे. ओके, म्हणजे यानं अप्लाय केलेलं प्रेशर हे 0 असतं बाळांनो. इथं काय लक्षात ठेवायचं, टोरिसेलीज व्हॉल्यूमनं जे प्रेशर अप्लाय केलंय हा व्हॅक्यूम आहे, त्यामुळे इथलं प्रेशर कंपल्सरी काय असणार आहे बाळांनो, प्रेशर मस्ट बी 0. प्रेशर काय असणार आहे, ह्या पॉइंटचं 0 असणार आहे. ठीक आहे, व्हॅक्यूम प्रेशर अप्लाय करतच नाही ना, मग ह्या ए पॉइंटला प्रेशर किती असणार आहे, 0. आता मला ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढायचं, तर मी काय केलं, एक सी पॉइंट इथं कन्सिडर केला ह्या सरफेसवर. आता हा इथे जे प्रेशर असणार आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, कारण की हा ओपन टू द काय आहे, ऍटमॉस्फिअर आहे. सी पॉइंट आहे तो ओपन टू द काय आहे, ऍटमॉस्फिअर आहे. त्यामुळं कंपल्सरी
तिथं जे प्रेशर असणार आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे, ते आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचं आहे और ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, एकदम इझी आहे बाळांनो. एक सी पॉईंट कन्सिडर करायचा ऑन द सरफेस ऑफ द मर्क्युरी, जिथला आपल्याला प्रेशर काढायचं आहे. त्याच लेंथला बरोबर आत एक पॉईंट कन्सिडर करूया बी. आता जर ह्या दोघांची सेम हाईट असेल किंवा सेम डिस्टन्सला असतील हे दोन, तर या दोन्हींचं प्रेशर काय असतं? सेम, कारण की प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल हाईटला असतं. जर हाईट सेम असेल तर प्रेशर काय? सेम. म्हणजे पीबी इज इक्वल टू पीसी येणार. बघा, thus the pressure at the upper end of the mercury column inside the tube, that is pressure at point A, is must be 0. आपण मगाशी हे तिथे लिहिलंय पण, ठीक आहे, आणि इथे हायलाइट पण करूया. PA काय आहे? 0 आहे. Let us consider C, point C on the mercury surface in a dish and another point B inside the tube at the same horizontal level. दोघांचे horizontal level काय आहे? सेम. त्यामुळे दोन्हींचं प्रेशर काय असणार आहे? सेम. As point B and C are at the same horizontal level, the pressure at B is also equal to the atmospheric pressure at C. कारण की हे C च्या इथे atmospheric pressure आहे, म्हणून आपण काय लिहू शकतो? PB is equal to also P0. ठीक आहे, PB is equal to काय? P0. Suppose the point B is at depth H below the point A. बघा, A पासून B ची डेप्थ किती आहे? H आहे. तर आपला फॉर्म्युला आपण जो वरती पाहिलेला मगाशी मी तुम्हाला दाखवला तो हा फॉर्म्युला P इज इक्वल टू काय बाळांनो? P0 प्लस H रो जी, किंवा आपण असं पण म्हणू शकतो P2 इज इक्वल टू P1 प्लस H रो जी. हे H आहे ना, H रो जी. मग तो फॉर्म्युला जर इथं आपण वापरला तर फॉर्म्युला तस असं येणार, हे बघा, PB ह्या पॉइंटचं प्रेशर इज इक्वल टू काय येणार? PA प्लस H रो जी, वेअर H इज द हाईट. बघा फॉर्म्युला आला PB इज इक्वल टू PA प्लस H रो जी. बट PA किती आहे? आपण इथं स्टार पण करून घेतलाय, त्याला PA किती आहे? 0 आहे. PA is equal to 0. There is vacuum above the point A and PB is equal to P0. Therefore P0 is equal to H rho g. Atmospheric pressure मिळालं का बाळांनो? Atmospheric pressure is nothing but H rho g. H कुणाचा? हाईट. कशाची? मर्क्युरीची. बरोबर, त्यामुळे प्रेशर आहे, नीट ऐका, जे प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे कायम हाईट ऑफ मर्क्युरीच्या स्वरूपात देतात, हाईट ऑफ मर्क्युरी कॉलमच्या स्वरूपात देतात. इथं बघा दिले सुद्धा आपल्याला. रिमेंबर दिस, द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज जनरली एक्सप्रेस्ड ॲज द लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम इन ए मर्क्युरी बॅरोमीटर. P atmospheric pressure at normal temperature pressure 76 सेंटीमीटर. किती असतं? आपण हे 11th ला सोडवले सुद्धा. 76 सेंटीमीटर. म्हणजे 76 सेंटीमीटरचं मीटर मध्ये करायचं, त्यात रो ची किंमत टाकायची, जी ची किंमत टाकायची, मग प्रेशर निघतं बाळांनो. ठीक आहे, तर P atmosphere is 76 सेंटीमीटर ऑफ Hg और 760 mm of H. लक्षात आलं? Another unit of measuring pressure is torr. 1 torr is equal to 1 mm of H. 1 mm असेल तर त्याला काय म्हणायचं? 1 torr. जर हाईट असेल तर. ठीक आहे. This is the first instrument to measure the pressure. हे कशासाठी वापरला आपण? atmospheric pressure काढायला. कशासाठी? atmospheric pressure काढायला. Now the second thing is open tube manometer. ठीक आहे, ओपन ट्यूब मॅनोमीटर. हे कशासाठी वापरतात? दिस इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर ए गॉज प्रेशर. हे कशासाठी वापरतात? गॉज प्रेशर मोजण्यासाठी. आता उदाहरणार्थ ही डायग्राम जरा चेक करा सगळ्यांनी. ओके, याला ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणतात. म्हणजे यात एक यू शेप्ड ट्यूब असते. आहे का? यू शेप्ड ट्यूब आहे, जी कनेक्ट केली आहे अशा कंटेनरला की ज्या कंटेनर मधल्या गॅसचं आपल्याला काय करायचं आहे? प्रेशर मेजर करायचं आहे. आणि याचा वन एंड आहे तो कायम ओपन असतो, म्हणून याला ओपन ट्यूब मॅनोमीटर म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये मर्क्युरी घेत नाहीत बाळांनो. याच्यामध्ये वॉटर घेतलं तरी चालतं किंवा केरोसिन घेतलं तरी चालतं, बिकॉज दिस रिक्वायर लो डेन्सिटी लिक्विड. कारण की हे जी हाईट आहे, ही हाईट जर आपण मर्क्युरी घेतला तर फार कमी भरते, तर ही मेजरेबल असावी म्हणून आपण लो डेन्सिटी लिक्विड घेतो. फॉर एक्झाम्पल वॉटर और केरोसिन काही घेतलं तरी चालतं. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर घेतलं आता इथं.
ठीक आहे. वी हॅव टू फाइंड द प्रेशर क्रिएटेड बाय द गॅस इनसाइड दिस कंटेनर, ज्याला आपण गॉज प्रेशर म्हणतो. याच्याबद्दल आपली चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी विसरलेत त्यांना सांगतो, हो का, हा गॉज प्रेशर आहे बाळांनो. द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज गॉज प्रेशर. मला हे गॉज प्रेशर काढायचं आहे, एच रो जी काढायचं आहे, म्हणजे पी मायनस पी झिरो काढायचं आहे. समजतंय? शोधूया आपण कसं काढलं जातं. एकदम इझी आहे, काही अवघड नाही. बघा, the figure 2.14 shows an open tube manometer. One arm of manometer is open to the atmosphere and other is connected to the container D of which pressure P is to be measured. मला डीपचं इथल्या गॅसचं काय काढायचं आहे? प्रेशर काढायचं आहे. ठीक आहे. The pressure at point A is the atmospheric pressure. आता हा जो पॉइंट आहे मी इथे घेतलाय, हा ओपन टू द ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे इथलं प्रेशर काय असणार आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. त्याचबरोबर मला सीचं प्रेशर काढायचं ह्या पॉइंटचं. बरोबर. हे काढण्यासाठी मी काय केलं, सीच्या हॉरिझॉन्टल लेवलला एक बी पॉइंट घेतला आणि बी आणि ए ची काय घेतली, हाईट मोजली एच. बघा पुन्हा सांगतो, पी ए काय आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर क्रिएटेड बाय पॉइंट ए किंवा क्रिएटेड बाय ॲटमॉस्फिअर ऑन पॉइंट ए. आपणाला इथलं प्रेशर काढायचं आहे, याला टोटल प्रेशर किंवा ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणतात. बरोबर आहे. आणि जर या दोघांचा डिफरन्स केला तर मला आतलं गॉज प्रेशर मिळणार आहे, या दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर. मग आधी पीसी काढून घेऊया. ठीक आहे, किंवा पीसी किंवा पीबी हे दोन्ही सेम असणार आहेत. का सेम? कारण की हे दोन्ही एकाच हॉरिझॉन्टल डिस्टन्सवर आहेत. टू फाइंड द प्रेशर ॲट पॉइंट सी विच इज एक्सपोज्ड टू द प्रेशर ऑफ द गॅस इन द कंटेनर. गॅसची एक्सपोज कोण आहे? सी पॉइंट आहे. द प्रेशर ॲट पॉइंट बी अँड सी आर द सेम. पी आणि सी ला सेम असतं प्रेशर, म्हणजे पीसी इज इक्वल टू पीबी. द प्रेशर ॲट पॉइंट बी, बीचा फॉर्म्युला काय? पीबी इज इक्वल टू पी ए प्लस एच रो जी. माहित आहे हा फॉर्म्युला तुम्हाला? पीबी इज इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी. पी झिरो म्हणजे काय? ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी एचं. वेअर रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड. लिक्विडची डेन्सिटी मला माहित आहे. बरोबर. एच इज द हाईट ऑफ लिक्विड कॉलम. हाईट मी काढू शकतो, मेजर करू शकतो. And G is the acceleration due to gravity. Acceleration due to gravity. According to Pascal principle, the pressure at C is the same at D. बघा, C आणि D चं प्रेशर सेम असणार, एकाच गॅसनं टाकलंय. बरोबर आहे का? इन्क्लोज्ड गॅस आहे, हा इन्क्लोज्ड फ्लुइड आहे. याच्यावर लागलेलं हे प्रेशर अनडिमिनिश्ड पुढे जाणार आहे, इक्वली जाणार आहे. Therefore P is equal to PC. That's why P is equal to P0 plus H rho G. As the manometer is the गॉज प्रेशर, काय मोजतो तो? गॉज प्रेशर मोजतो ऑफ द गॅस इन द कंटेनर डी. वी कॅन राईट द गॉज प्रेशर इन द कंटेनर डी ॲज पी मायनस पी झिरो. पी झिरो इकडे आलं ना बाळांनो, एच रो जी. तुम्ही एच रो जी डायरेक्ट काढलं तरी चालतंय. म्हणजे काय करायचं, तुम्ही मॅनोमीटरला प्रेशर काढताना या गॅसचं तुम्हाला काढायचं आहे तर काय करायचं, हे लिक्विड बघायचं, इथल्या पॉइंट वरून एक इकडे लाईन मारायची आणि इथं काय करायचं बाळांनो, हाईट मेजर करायची आणि फॉर्म्युला लिहायचा एच रो जी. याचं रो माहित असतं तुम्हाला, तुम्हाला आतलं प्रेशर मिळून जातं. दिस इज नथिंग बट ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओपन ट्यूब मॅनोमीटर काय करतो? गॉज प्रेशर काढतो. बॅरोमीटर काय करतो बाळांनो? ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढतो. समजते सगळ्यांना? इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढलं आणि इथं काय काढलं बाळांनो, तर गॉज प्रेशर बाय दिस गॅस, गॅसनं केलेलं अप्लाय केलेलं प्रेशर. लक्षात आले दोन ऍप्लिकेशन सगळ्यांच्या. पहिला दोन इन्स्ट्रुमेंट टू मेजर द प्रेशर. पहिल्यांदा आपण बघितलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी जे वापरतात ते बॅरोमीटर, आणि गॉज प्रेशर मोजण्यासाठी वापरतात ते मॅनोमीटर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे सरफेस टेन्शन. ओके, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ही कन्सेप्ट फार इझी आहे बाळांनो, फार म्हणजे फार इझी. आतापर्यंत आपण प्रेशर पहिली प्रॉपर्टी स्टडी केली सर्वांनी. ठीक आहे, सगळ्यांनी आपण प्रेशर ही पहिली प्रॉपर्टी स्टडी केली. आता सेकंड प्रॉपर्टीकडे जाऊया ज्याचं नाव आहे सरफेस टेन्शन. तिसरी प्रॉपर्टी विस्कॉसिटी असणार आहे. तर सरफेस टेन्शन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी. तुम्ही जर बघितलं तर जर पाण्यावर आहे ना एखादा तुम्ही स्पायडर सोडला तर तो आरामात वॉक करतो, किंवा त्याला वॉटर स्पायडर सुद्धा म्हणतात.
ठीक आहे, जे काय करतात आरामात त्याच्यावर फ्लोट करतात. किंवा जर तुम्ही एखादा पेपर पाण्यावर टाकला तर तो फ्लोट करतो. बरोबर आहे का. रेनड्रॉप्स ऑफ बबल ह्यांचे कायम स्पेरिकल शेप असतात. हे फेनॉमेनॉन सगळ्यात कुठलाही पाण्याचा तुम्ही थेंब टाकला तर तो स्पेरिकल दिसणार तुम्हाला. ठीक आहे, तर तो स्पेरिकल शेप का येतो, हे सगळे फेनॉमेनॉन येतात ते सरफेस टेन्शनच्या अंडर येतात. मग सरफेस टेन्शन स्टडी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला मोलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन बघावी लागेल. काय, मोलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. पण इथं जाण्याच्या आधी काही डेफिनेशन्स आहेत त्या आपण आज डिस्कस करूया. उद्या आपण मोलिक्युलर थिअरी घेऊया, आज आपण डेफिनेशन्स घेऊया. ठीक आहे. द फर्स्ट डेफिनेशन सगळ्यांनी नोट्स मध्ये लिहून टाकायचे आहे. डेफिनेशन खूप महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत आणि कधी कधी डिफरन्स सुद्धा येतो याचा 2 मार्क्सला. सिंपल आहे. तर पहिली डेफिनेशन आहे इंटरमोलिक्युलर फोर्स. बघा, कुठलंही फ्लुइड असेल, कुठलाही सॉलिड असेल तर तो एकामेकाला एका फोर्सने अट्रॅक्ट करत असतो. एक मोलिक्यूल दुसऱ्या मोलिक्यूलला अट्रॅक्ट करत असतो. बरोबर आहे. म्हणजे आता समजा इन ए फ्लास्क देयर इज अ वॉटर. मी एका फ्लास्क मध्ये वॉटर घेतले, त्यातलं पाणी ते एकत्र का राहिलंय, कारण की प्रत्येक पाण्याचा मोलिक्यूल आहे तो दुसऱ्या मोलिक्यूलला काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. त्याला इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणतात. बरोबर आहे, इंटरमोलिक्युलर फोर्स. बघा, दिस फोर्स, बघा, दिस फोर्स इज बिटवीन the force between molecules is called as intermolecular force. दोन मोलिक्यूल मधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला काय म्हणतात, इंटरमोलिक्युलर फोर्स. पण ते दोन टाईपचे असतात बाळांनो. एकाला म्हणायचं कोहेसिव्ह आणि एकाला म्हणायचं अधेसिव्ह. हो का, कोहेसिव्ह आणि एकाला काय म्हणायचं, अधेसिव्ह. कोहेसिव्ह म्हणजे काय, in that flask there is a water, the water molecules attract each other. एक वॉटर मोलिक्यूल दुसरा पण वॉटर मोलिक्यूलचा आहे, ह्या दोघांमध्ये जर अट्रॅक्शन असेल तर त्याला कोहेसिव्ह म्हणायचं. म्हणजे द इंटरॲटॉमिक अट्रॅक्शन फोर्स बिटवीन 2 मोलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. जर सबस्टन्स सेम असेल, डेफिनेशन लिहिताना काय लिहिणार, सबस्टन्स जर काय असेल, सेम असेल तर त्याला काय म्हणायचं बाळांनो, कोहेसिव्ह फोर्स. बघा डेफिनेशन, द फोर्स ऑफ the force of attraction between the molecules of same substance, शब्द काय वापरलाय आपण, सेम सबस्टन्स, इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्स. आणि दुसरा जो आहे अधेसिव्ह फोर्स. दुसरा काय आहे, अधेसिव्ह. आता इथे थोडी कोहेसिव्ह फोर्सची माहिती दिली आहे. कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड अँड वीकेस्ट इन गॅसेस. दिस इज रिझन वाय सॉलिड्स हॅव डेफिनाइट शेप अँड गॅसेस डज नॉट. स्मॉल ड्रॉपलेट ऑफ लिक्विड कोलिज इनटू वन ऑफ द फॉर्म a drop due to this force. एक ड्रॉप तयार होतो, तो कशामुळे, ह्या फोर्समुळे होतो. आता अधेसिव्ह फोर्स, फॉर एक्झाम्पल आता तुमचे टीचर्स असतील जे तुमच्या व्हाईट बोर्डवर एका पेननी लिहितात. बरोबर आहे. आता समजा आम्ही एका पेननी तिथं लिहिलं तर त्या फळ्याचा मोलिक्यूल आहे आणि त्या शाईचा मोलिक्यूल आहे, हे सुद्धा एकामेकाला आता धरून बसलेत. बरोबर. इथं जो अट्रॅक्शन फोर्स आहे याला अधेसिव्ह फोर्स म्हणायचं. म्हणजे हे डिफरंट मोलिक्यूल, डिफरंट सबस्टन्सेस आहेत, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय आहे, अट्रॅक्शन आहे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मोलिक्यूल ऑफ डिफरंट सबस्टन्सेस, वेगवेगळे. इन दॅट फ्लास्क देर इज अ वॉल ऑफ ग्लास. ते फ्लास्क जर ग्लासचा असेल तर ती वॉल कशाची आहे, ग्लासची. आणि वॉटर हे वेगळं आहे, म्हणजे ग्लास सबस्टन्स वेगळा, वॉटर सबस्टन्स वेगळा. या दोघांमध्ये जे अट्रॅक्शन फोर्स असतो त्याला काय म्हणतात बाळांनो, अधेसिव्ह फोर्स. The force of attraction between the molecule of different substances is called as adhesive force. दोन प्रकारचे फोर्स आहेत बाळांनो. पहिली डेफिनेशन होती इंटरमोलिक्युलर फोर्स. इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे काय, द फोर्स बिटवीन मोलिक्युल्स इज कॉल्ड ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स. द फोर्स बिटवीन मोलिक्युल्स ऑफ ए सबस्टन्स म्हणला तरी चालेल, इज कॉल्ड ॲज इंटरमोलिक्युलर फोर्स. दोन प्रकारचे असतात, कोहेसिव्ह अँड अधेसिव्ह. दोन्ही पण बघायचे आपण. नेक्स्ट, रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. आता आपण रेंज बघायची. हा जो मोलिक्युलर फोर्स आहे, समजा एक मोलिक्युल तुमच्या क्लासमध्ये आणि एक क्लासच्या बाहेर आहे, यांच्यामध्ये अट्रॅक्शन होईल का रे, नाही बाळांनो. एवढ्या लांब तो फोर्स जाऊ शकत नाही. तो खूप खूप कमी डिस्टन्स साठीच ऍप्लिकेबल असतो. सम इन मायक्रोमीटर असेल, त्याच्यापेक्षा आत असेल नॅनोमीटर, खूप कमी असेल, अँस्ट्रॉंग युनिट मध्ये असेल, खूप कमी अंतरावरच तो काय करतो, ऍक्ट होतो.
बरोबर आहे. म्हणून आपण मोलिक्युलची काय बघतो, रेंज मोलिक्युलर फोर्सची. समजा एखादा मोलिक्युल इथं मी ठेवलाय, तसा मोलिक्युल आहे, तर हा जास्तीत जास्त किती डिस्टन्स पर्यंत अट्रॅक्ट करू शकतो, त्याला म्हणणार आपण रेंज. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मोलिक्युल अप टू विच द मोलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह और इफेक्टिव्ह, सच डिस्टन्स इज कॉल्ड ॲज रेंज. डेफिनेशन बघा, या सगळ्या डेफिनेशन नोट्स मध्ये लिहून घ्यायचे आहेत. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मोलिक्युल अप टू विच द मोलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज. ठीक आहे. हा किती आहे, दिस इज व्हेरी स्मॉल, फ्यू नॅनोमीटर पर्यंत आहे. बघा मी तुम्हाला म्हणलं नॅनोमीटर, मायक्रोमीटर, एंगस्ट्रॉम युनिट, खूप खूप लहान पर्यंत असतो, नॅनोमीटर पर्यंत असतो. ठीक आहे. दे आर व्हेरी शॉर्ट रेंज फोर्सेस. नेक्स्ट डेफिनेशन आहे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. यासाठी थोडंसं आपल्याला इमॅजिन केलं पाहिजे. बघा, समजा इथे, इथं तर ही डायग्राम बघा, इथं समजा एखादा मोलिक्युल आहे, इथे एक मोलिक्युल आहे, ही त्याची रेंज आहे. ही रेंज फक्त याच डायरेक्शनला असणार आहे का रे बाळांनो? नाही, ती या डायरेक्शनला असणार, या डायरेक्शनला, या सगळ्या डायरेक्शनला काय असणार बाळांनो, तिची रेंज असणार. जर मी त्या रेंजच्या पॉइंटचा जर सेट घेतला तर मला एक स्पियर मिळणार. सगळे पॉइंट जर मी एकत्र केले तर काय मिळणार मला, स्पियर. हा स्पियर ऍक्च्युअल आहे का? नाही. तर हा एक इमॅजिनरी स्पियर आहे. काय आहे? इमॅजिनरी स्पियर, जो आपण ड्रॉ केलाय. कसं काय, तर मोलिक्युलला आपण सेंटर म्हणलंय आणि रेंजला काय म्हणलंय, रॅडियस. म्हणून डेफिनेशन तयार होते बाळांनो. लास्ट डेफिनेशन घेतोय आपण आज. तर डेफिनेशन आहे, an imaginary sphere with a molecule is at center and radius equal to the molecular range is called as sphere of influence. बघा, an imaginary sphere with a molecule at the center and the radius equal to the molecular range is called as sphere of influence. फार जास्तीत जास्त वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे बघा हा, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. डेफिनेशन येतात, रेंज, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सोप्या सोप्या डेफिनेशन आहेत, आरामात लिहू शकतो आपण. आणि हे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आपल्याला पुढे जाऊन मोलिक्युलर थिअरी मध्ये वापरायचे, त्यामुळे याचा चांगला अभ्यास करा. दिस इज द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता ज्या पुढच्या डेफिनेशन्स आहेत, सरफेस फिल्म आहे, नंतर फ्री सरफेस आहे, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. का नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे? कारण की या डेफिनेशन झाल्या की लगेच आपल्याला काय करायचं आहे, थिअरी बघायची, मोलिक्युलर थिअरी. खूप सोपी आहे बाळांनो. हे जर दोन सरफेस समजले ना, पुढची थिअरी लगेच समजते. हेच डेफिनेशन्स आपल्याला यूज होणार आहेत. कोहेसिव्ह फोर्स अँड अधेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स आणि स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स, याच गोष्टी लागणार आहेत आपल्याला. नेक्स्ट लेक्चरला आपण लॅपलासची मोलिक्युलर थिअरी बघायची. आता इथं नुसतं मोलिक्युलर थिअरी लिहिले, पण आपल्याला जर क्वेश्चन आला तर असं येतो, एक्सप्लेन लॅपलास मोलिक्युलर थिअरी. लॅपलास या शास्त्रज्ञानं ही मोलिक्युलर थिअरी मांडली, त्यामुळे लॅपलास मोलिक्युलर थिअरी म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. मग नेक्स्ट लेक्चरला आपण या डेफिनेशन आणि मोलिक्युलर थिअरी बघूया. आजचे पॉईंट कळले, दोन इन्स्ट्रुमेंट समजले सर्वांना? सगळ्यांनी वाचून बघा, जर काय क्युरी आली तर विचारा मला. आणि नंतर आपण बघितल्या या डेफिनेशन. ठीक आहे, थांबूया आज.